नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रात राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे. मित्रांनो, राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर एक खुशखबर शासनाकडून येत आहे. नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, त्याचबरोबर नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार का, तसेच 4था हप्ता किती तारखेला येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना या योजनेचे किती रुपये मिळतील, अशा अनेक प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा आत्ता सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात असे टोटल 6,000 रुपये जमा करण्यात आले आहेत आणि त्याचबरोबर लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यात 4था हप्ता जमा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल की नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे, कारण सरकारकडून या योजनेत देखील सातत्याने बदल करण्यात येत आहे. या बदलामुळे अनेक शेतकरी अपात्र ठरले आहेत. मित्रांनो, ही योजना PM किसान योजनेवर अवलंबून आहे. म्हणजेच जे शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेतात त्या शेतकऱ्यांना या योजनेचा नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असतो. यामुळे जे शेतकरी PM किसान योजनेसाठी पात्र आहेत तर तेच शेतकरी नमो योजनेसाठी पात्र असतील. म्हणजे जे PM किसान योजनेसाठी पात्र शेतकरी आहेत ते इथे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहे. त्याचबरोबर राज्यात सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना बनली आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत PM किसान योजनेच्या हप्त्यासोबत किंवा 10-15 दिवसांच्या अंतरावर या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. मित्रांनो, 10 ते 15 दिवसाचा इथे गॅप असणार आहे PM किसान योजनेचा जो हप्ता मिळतो त्याच्यानंतर. तर आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, 4था हप्ता आहे, हा 17 जुलै रोजी दिला जाऊ शकतो. आता जो याचा 4था हप्ता आहे हा 17 जुलै रोजी मिळू शकतो, माहिती आलेली आहे. त्याचबरोबर याचे जे लाभार्थी यादी आहे ही यादीसुद्धा आलेली आहे. ही यादी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देणार, त्या लिंकवरून तुम्ही लाभार्थी यादी बघू शकता की तुमचं त्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही, तुम्ही ते चेक करू शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.